टिकट नहीं मिलने पर पूर्व महापौर अर्चना डेहनकर के प्रति विनायक डेहनकर ने बगावत करते हुए निर्दलीय उम्मीदवार के रूप में नामांकन दाखिल कर दिया है। डेहनकर ने कहा कि कांग्रेस से भाजपा में आए व्यक्ति को टिकट दिए जाने और कार्यकर्ताओं पर हो रहे अत्याचार के विरोध में उन्होंने यह निर्णय लिया। इसके साथ ही उन्होंने अपना नामांकन वापस लेने से इनकार कर दिया। वहीं डेहनकर की बगावत पर पालक मंत्री बावनकुले ने कहा कि हम उनसे बातचीत करेंगे और मुझे पूरा विश्वास है कि वे अपना नामांकन वापस लेंगे। या प्रभागामध्ये 67 लोकांनी उमेदवारी मागितली होती। अनेक कार्यकर्ते असे आहेत की 25-25, 30-30 वर्षापासून भाजपच्या सतरंजा उचलण्यापासून तर झेंडे लावण्यापर्यंत सगळे कामं केले आणि सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपला इथे यश मिळवून दिलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रभागाच्या बाहेर असलेले आणि काँग्रेसमधून आलेले अशा लोकांना इथे तिकीट देण्यात आली। यामुळे माझा विरोध आहे आणि मी हे फक्त येणाऱ्या पिढीच्या कार्यकर्त्यांसाठी करतो आहे। कार्यकर्त्यांचा जो विश्वास आहे पक्षावर आणि त्यांना ज्या अपेक्षा आहेत की आम्ही कधी ना कधी उमेदवारी मिळेल आणि नगरसेवक बनू असं म्हणून जे पक्षामध्ये कार्यकर्ते जुळलेले आहेत त्यांच्या वतीने मी हे बंडखोरी केलेली आहे। या सर्व अपक्ष लढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी नेत्याशी चर्चा आम्ही सर्व करणार आहोत आणि मला विश्वास आहे की आमचे कार्यकर्ते काही काळापुरते जर नाराज झाले असेल तर पुन्हा एकदा पक्षाचं काम करतील। बावनकुळे साहेब, अर्चना डेहनकर यांनी आपल्या पतीला समजावताना तुमचं उदाहरण दिलं। त्यांनी असं सांगितलं की एक काळ असा होता बावनकुळे साहेबांना उमेदवारी मिळाली नव्हती पण तरी ते पक्षाच्या विरोधात गेले नाही, तुम्ही त्यांच्याकडून शिका। यावर तुम्हाला काय? नाही, माननीय डेहनकरजी आणि आमच्या अर्चनाताई हे दोघेही निष्ठावान कार्यकर्ते आहेत, पण थोडे डेहनकरजी नाराज झाले आहे। आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्यातून मार्ग निघेल।